क्राइम ब्रांच के एसएसपी ने वाठोड़ा के ऑरेंज नगर में घर से देह व्यापार का अड्डा चलाने वाली महिलाओं को पकड़ा है। आरोपियों के चंगुल से छात्रा और महिला को छुड़ाया गया है। गिरफ्तार आरोपी प्रिया भूसिया 30 वर्षीय पार्टी निवासी और ममता तिवारी 45 वर्षीय ऑरेंज नगर की निवासी है। ममता के पति की 2 साल पहले ही मौत हो गई है और वह ऑरेंज नगर में किराए से रहती है। उसकी प्रिया से दोस्ती है। प्रिया के पति का उससे तलाक हो चुका है। सूत्रों के अनुसार दोनों कोविड के बाद से देह व्यापार का अड्डा संचालित कर रही हैं। वह गरीब महिलाओं को अधिक कमाई का झांसा देकर उनसे इस कारोबार में शामिल करती हैं। ममता ऑरेंज नगर में किराए से रहती है, वहां से देह व्यापार का अड्डा चला रही थी। एसएसपी को इसका पता चला, जिसके आधार पर डमी ग्राहक को आरोपियों के पास भेजा गया। सौदा होते ही पुलिस ने दबिश देकर आरोपियों को दबोच लिया। आरोपियों के खिलाफ पीटा एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। यह कार्रवाई पीआई कविता सारकर और उनके दल ने की है। पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक महिला राहते, तिच्या घरी तिची एक मैत्रीण महिलांना उपलब्ध करून देते वेश्या व्यवसाय करता ही माहिती होती। या दोघी मिळून बाजारीमध्ये ते काम करत होत्या। एक महिला ही महिलांना उपलब्ध करून देत होते आणि वाठोडामध्ये राहणारी जी आरोपी आहे ती स्वतःच्या घरातून त्याचा वापर करत होती। ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही सांगितलं की व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांना बोलवून त्या ठिकाणी पंटक कारवाई केलेली आहे। पंटकने सदर आरोपी महिला प्रिया उर्फ एमिली भूसिया यांना फोन केलेला आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ऑनलाईन पैसे पेमेंट केले आणि श्रीमती प्रिया यांनी त्यांना एक मुलगी उपलब्ध करून दिली। त्याचवेळी पंटरला सांगितल्याप्रमाणे त्याच्या मित्राकरता पण अधिक एक मुलीची आम्ही मागणी केली होती। त्यानुसार तिथे आम्हाला 2 पीडिता मिळून आलेली आहे। त्याचवेळी ज्यांचं घर होतं त्या ममता प्रभाकर बोलणारे उर्फ तिवारी आपण आम्हाला तिथे मिळवून आलेली आहे। अशा प्रकारे 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून 16,540 रुपयाचा माल आम्ही जप्त केलेला। त्यातून 2 पीडिता जसं सांगितलं, एक 20 वर्षाची आणि एक 43 वर्षाची पीडिता त्यांची आम्ही सुटका केलेली आहे। आरोपींनी सांगितल्याप्रमाणे एका आरोपीचा हाच व्यवसाय होता की वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी करते आणि दुसरी जी आरोपी तिचं घर होतं ती प्रॉपर्टी एजंट होती। पण मागील काही वर्षांपूर्वी कोरोनामध्ये तिचे यजमान वारल्यामुळे आणि तिला दुसरं काही प्रॉपर्टी एजंटच्या संबंधातल्या कामकाजामध्ये फारशी गती न मिळाल्यामुळे पैसे उपलब्ध न होत असल्यामुळे त्या कोविडच्या काळापासून हा व्यवसाय करत आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे। या कारवाईमध्ये पोलीस अंमलदार नितीन, सचिन, त्याच्या व्यतिरिक्त अश्विन, कुणाल, शेषराव, समीर तसेच प्रकाश, अजय आणि लक्ष्मण हे पुरुष अंमलदार आणि महिला अंमलदार आरती यांनी आपला सहभाग दिला।